सर्वांना जय भीम, जय लहुची, जय अण्णा. आज राजश्री शाहू महाराजांच्या नगरीमध्ये मला खास मनापासून अभिमान वाटतो. प्रथमच आमचे मार्गदर्शक आदरणीय सुकुमार कांबळे सरांनी जी आरक्षण अ-ब-क-ड वर्गीकरण या संदर्भात पहिल्यांदा चिंतन बैठक घेतली, त्याबद्दल कोल्हापूरच्या जिल्ह्यातील सकल मातंग समाजाच्या वतीनं आम्ही तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो, तुमचं अभिनंदन करतो. कारण इतर जो समाज आहे, गोकरा समाज, तो रस्त्यावर उठलाय म्हणतोय यांना आरक्षणच देऊ नका. अरे मोठा भाऊ आहेस तू, जरा थांब. त्यासाठी चिंतन बैठक आयोजित केली, त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. खास करून आपल्या बीडहून आलेले आमचे मित्र अजिंक्य भैया चांदणे. अजिंक्य भैया चांदण्याला चांगलं माहिती आहे बरं का चळवळीमध्ये काय असतं. 36 जिल्ह्यामध्ये आम्ही दोघंजण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. सोलापूरमध्ये आम्ही मांडीला मांडी लावून बसलो होतो आरक्षणाच्या संदर्भात. आणि मातंग समाजावर अन्याय अत्याचार होतात. एका देवळामध्ये बाई गेली तर त्याची धिंड काढली जाते. म्हणजे अशा प्रकारचे कुठं कुठं काय काय कसे प्रकार घडतात. मातंग समाजावर अन्याय अत्याचाराची घटनाक्रम जर वाचून दाखवला तर तो फार मोठा इतिहासाच्या पुस्तकात देखील बसणार नाही. मला जास्त काय तुम्हाला सांगायचं नाही. प्रत्येकानं इतिहासाचा आता इतिहास बंद करावा. इतिहासाचं भूत डोक्यात घेऊन जगण्यापेक्षा वर्तमान काळाचा दूत होणं काळाची गरज आहे. मग वर्तमान काळाची दूत कसं व्हायला पाहिजे. आज अ-ब-क-ड वर्गीकरण म्हणजे तरी काय, मांग आणि मार लढा म्हणजे काय. सगळेजण उठतात म्हणतात ते बदल समितीचा अहवाल दाखवा. सगळेजण उठतात त्या भाजपवर टीका करतात. सगळेजण उठतात त्या काँग्रेसवर टीका करतात. 6 राज्यामध्ये आरक्षण लागू झाले की नाही. मातंग समाज 6 राज्यामध्ये आहे की नाही. मातंग समाजाची लोकसंख्या किती, जनगणना होते. संभ्रम अवस्था निर्माण करतात. राजकीय लोक, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, भाजप असो, कुठलाही पक्ष हा दलितांचा पक्ष नव्हे. दलितांना वापरून घेणारा हा पक्ष नव्हे. तर आपल्याला फक्त कामापुरते यूज करून घेतात आणि ते फेकून देतात. ते फक्त आपल्यामध्ये भांडण लावायचं काम करतात. आरक्षण आम्हाला मागायला पाहिजे. मग महाराणी कशाला टिमकी वाजवायची गरज आहे, तुम्ही कशाला रस्त्यावर यायची गरज आहे. आमचं लग्न झालंय, आम्हाला एक सेपरेट खोली पाहिजे, आम्हाला प्रायव्हसी पाहिजे, तुमच्यामध्ये आम्हाला बसायचं नाही म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे. तो फायदा मोठा आहे छोटा आहे तो नंतर झाला. आज आम्हाला आरक्षणाची गरज आहे. का गरज आहे? कारण माझ्या मातंग समाजातला प्रत्येक बांधव प्रत्येक घटकापासून वंचित आहे. आज समाज कल्याणचा महाराष्ट्राचा निधी जर बघितला 23,000 करोड रुपयाच्या पेक्षा जास्त पट्टीनं हा निधी महाराष्ट्र शासनाला येत असतो. प्रत्येक वर्षाला एवढा मोठा निधी येतो. तो निधी फक्त ओपन समाजाच्या प्रत्येक घटकात, मग तो कुठं कुंभमेळा असो, मग कुठं त्यांचं जयंत्या मोठ्या असो, याला तो निधी वळवला जातो. आमचे राजकीय लोक याच्याकडे लक्ष देत नाहीत. पण आरक्षणाच्या संदर्भात मागाचा जो आमचा गोपले साहेब 1995 सालापासून ज्यांनी आरक्षणासाठी अ-ब-क-ड वर्गीकरणासाठी जीवाचं प्राण बलिदान दिलं. संजय ताकतोंडेनं, अजिंक्य भैयाला माहिती आहे, संजय ताकतोंडेनं आपल्याला चिठ्ठी लिहून सांगितलं की मला आरक्षण पाहिजे आणि आरक्षणात त्यांनी आत्मधन बलिदान दिलं. यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे. आरक्षण का पाहिजे? माझा दलित समाज, माझ्या मातंग समाजामध्ये एकूण जाती 14-15 जाती असणाऱ्या माझ्या समाजातला छोटा छोटा बांधव अ-ब-क-ड वर्गीकरणानुसार जर आम्हाला स्वतंत्र आरक्षण मिळालं, आमच्या हक्काचं घर आम्हाला मिळालं तर खरोखर आम्ही प्रगती करेन. ते प्रत्येकजण एकच उदाहरण देतात, आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला, आम्ही बाबासाहेबांच्या विचाराची माणसं आहे. अरे बाबासाहेबांच्या विचाराची माणसं आहेत म्हणून तामिळनाडूचा मुख्यमंत्री मांगाचा तलपती झाला. हे तुम्हाला भान असणार. काळाची गरज आहे. मांगाची माणसं शिकलेले आहेत. सुनील वारेसारखा माणूस आज आमचा आयुक्त आहे. खरोखर आम्हाला सांगण्याचं तात्पर्य वाटतं अशा पद्धतीमध्ये की वर्गीकरणाच्या संदर्भात वर्गीकरण हे, कारण वर्गीकरणाचा लढा फक्त भाजप सरकार एकटे घेत नाही. मॅडमनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस भांडणं लावतात. देवेंद्र फडणवीसचा काय नाही, मांगानीच मागणी केलेल्या आहेत आणि त्यासाठी बऱ्याच वर्ष त्या विष्णुभाऊ कसमेने दिल्लीपर्यंत वाऱ्या केलेल्या आहेत. मच्छिंद्र सक्सेने त्याच्यामध्ये संदर्भात वाऱ्या केलेल्या आहेत. सर्व राजकीय सरांनी सुद्धा सगळ्यांनी भूमिका चांगली घेतलेली आहे. याच्यामध्ये आरक्षण मिळणे हे आज काळाची गरज आहे. आणि मला वाटतं अभी नाही तो कभी नाही असं जर म्हणत आपण आत्ता नाही घेतलं तर परत आपल्याला कधीही मिळणार नाही. कारण 62,000 शाळा सरकारनं बंद पाडलेल्या आहेत. सरकारी नोकऱ्या सरकारनं बंद पाडलेल्या आहेत. राजकीय आरक्षण सरकारनं संपवलेलं आहे. किती राजकीय लोक आमची त्याच्यामध्ये राजकारणात आहेत, याचा आत्मपरिस किती आमच्या संस्था आहेत, किती आमचे कारखाने आहेत, किती आमच्या शाळा आहेत. मांगांचं काही नाही. मांगांना स्वतंत्र काय मिळवायचं असेल तर स्वतःच्या हक्कासाठी आपल्याला लढायला पाहिजे. आणि आपली माणसं महाराष्ट्रामध्ये लढतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन मोर्चे झालेले आहेत आणि या संदर्भात आपल्याला
खरोखर ही चिंतन बैठक घेतली सरांनी. सर, या चिंतन बैठकीतून एक बोध घ्या. प्रत्येकाचं मत प्रत्येक जण मांडते, कोण काय म्हणते, कोण काय म्हणते, यापेक्षा सर आमचं तुमच्याकडे एक डोळं लागलेलं आहे छान चांगल्या पद्धतीने. कारण एक विचार नाही इथं महाराष्ट्र माणसांच्यात बसलं की ते आम्हाला उदाहरण देतात. सुकुमार कांबळेंनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि तेच बघा त्यांचं जरा गुणधर्म घ्या. अरे घेतोय आम्ही, आमचाच नेता आहे, आमच्याच मांगाचा आहे, माझाच माणूस आहे, आमच्याच जातीतला आहे, माझाच आहे, आमच्या माणसाचं आम्ही मार्गदर्शन देतोय, आम्ही गुरु मानतोय त्यांना. पण तुम्ही आम्हाला सांगत असताना मोठा भाऊ म्हणून जरा भूमिका तुमची जराशी कमतरतेपणाची घ्या. आंदोलन सर परवा दिवशी केलं, तिने आता सोमवारी निदर्शनं करायला लागल्यात कोल्हापूरमध्ये. म्हणजे सांगायचं तात्पर्य मला इथं फार मोठा संघर्ष करायचं काम तेच स्वतः करायला लागल्यात. एकही मांग असं म्हणत नाही, भांडणं करत नाही. आम्ही फक्त कायद्याच्या भारतीय संविधानाला मानणार आहेत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आर्टिकल 14 नुसार कायद्यापुढे समानता सांगितली. आर्टिकल 19 नुसार आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं. आर्टिकल 21 नुसार आम्हाला बोलण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं. त्या अधिकाराखातील प्रत्येक 10 वर्षाला आरक्षण हे बदललं पाहिजे आणि आरक्षण मातंग समाजाला मिळाले पाहिजे आणि मिळावं या ठाम मतावर मी आणि ते मिळावं यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. एवढं बोलतो राजश्री शाहू महाराजांच्या नगरीमध्ये खास करून सुकुमार कांबळे सराचं आणि अजिंक्यभाई चांदेचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय लहुजी, जय. धन्यवाद नाईक साहेब. यानंतर सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपे तो तिरुवार पुढे आपले मनोगत.